आहे आता ही दुसरी टर्म, तर पहिल्या टर्म मधला तुम्हाला आता कळलं असेल किंवा काय, तर काय तुम्हाला आव्हानं वाटतात त्यात आणि काय तुमची डकार रॅली जी आहे हे आता 2 जानेवारीला चालू होईल आणि 18 जानेवारीपर्यंत चालेल ही रॅली. आणि आधीचा थोडा अनुभव आहे, पण डकारमध्ये तुम्हाला किती अनुभव असो, किती तुम्ही हे असो, डकार रॅली असते. रोज तुम्ही 1000 किलोमीटर ऑलमोस्ट चालवता, 700, 800, 900, 1000 आणि 7 दिवस रॅली चालवता, एक ब्रेक आणि परत 8 दिवस. असे साधारण 10,000 किलोमीटरची रॅली आहे ही. आणि ह्या रॅलीमध्ये बरेचदा रस्ते नसतात, ड्यून्स नॅव्हिगेशन आहे, ऑफ रोड नॅव्हिगेशन आहे, आता चुकायचे चान्सेस जास्त आहे, गाड्या फेल्युअरचे चान्सेस जास्त आहे आणि बरेचदा तुम्ही दमून पण जाता, रात्रंदिवस गाडी चालवत असतो ऑलमोस्ट तुम्ही. हे आव्हान तुमच्याकडं मागच्या वर्षी पण होतं, ह्या वर्षी पण राहणारच आहे, त्यात काही चेंज होणार नाही. हा, जसं आपण विचारलं की तुम्हाला आता अँटिसिपेट करतील की काय तुम्ही एक्सपेक्ट करताय म्हणून. बेसिकली किती चॅलेंजिंग गोष्टी, खास करून आपल्याकडे हा स्पोर्ट्स अजून तेवढा म्हणजे खेळला जात नाही किंवा लोकप्रिय पण तसा म्हणजे काय म्हणायचं ना, तर हे आव्हान खास करून डकार हे जगात सगळ्यात प्रतिष्ठेचं मानलं जातं, तेव्हा भारतीय प्रतिनिधित्व करताना जबाबदारी किती वाटते आणि ते आव्हानात्मक किती त्याबद्दल. जसं तुम्ही बोला बरोबर आहे की ही रॅली आधी पॅरिस डकार होती, पॅरिसला चालू व्हायची आणि सिनेगलमध्ये संपायची डकार सिटीमध्ये, म्हणून ह्याला पॅरिस डकार म्हणायचे 1979 पासून. मग ते हळूहळू त्याचं नाव पॅरी डकार झालं, मग डकार झालं ह्या रॅलीचं. मग ते मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये काही इश्यू असल्यामुळे लॅटिन अमेरिकेत गेली, आता साऊदीला आली परत. तर ही जगातील सर्वात टफ रॅली आहे. खूप लोकांना माहिती का नाही मला माहीत नाही, पण आतापर्यंत 40 लोक ह्याच्यामध्ये जीवहानी झालेली आहे लोकांची, 40 जणांची आजपर्यंत एवढ्या 40 वर्षामध्ये. आणि बरेचसे लोक परमनंटली डिसेबल पण झालेले आहेत. तर ही सगळ्यात टफेस्ट रॅली ऑन द प्लॅनेट बोलली जाते. त्याचं कारण असं कंडिशन्स, दिवसभर गाडीमध्ये तुम्ही सहारा डेझर्टमध्ये समजा, दिवसभर गाडीमध्ये इतकं टेम्परेचर आहे 55, 60, 65 आणि रात्री तुम्ही जेव्हा जाता तर मायनस टेम्परेचर आहे आणि वाळवंटामध्ये वारं खूप लागतं आपल्याला, वारं नॉर्मली खूप लागतं, त्यामुळे थंडी बोचरी असते बऱ्याचदा. बरं, दुसरी गोष्ट तुमच्याकडे फॅसिलिटी काही नाही, तुम्हाला तुमच्या तंबूत राहावं लागतं. तिथं तुम्हाला हॉटेल नाही किंवा काही नाही, उतरत कधी कधी तुम्हाला स्वतःची तंबू स्वतः ठोकायचे, त्याच्यात राहायचं. बेसिक फॅसिलिटी असते जेवणाची आणि ते पण लाईनमध्ये उभं राहून जेवण घ्या, शॉवरची पण बेसिक फॅसिलिटी असते. तर स्वतःला फिजिकली फिट ठेवणं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मग गाडीचे लुक आफ्टर करणं, बरेचदा 2-2, 3-3 दिवस तुम्हाला सर्व्हिस मिळत नाही, त्याला का त्याचं परवानगी नसती सर्व्हिस घ्यायला. वाळवंटात जाता सर्व्हिस टीम येऊ शकत नाही तिकडे, का जाऊ शकत नाही तिथं. मग ते त्यावेळेस तुम्हालाच सगळं करावं लागतं, गाडी म्हणा, मेकॅनिकल फेलियर, सर्व्हिस तुम्हालाच करावं लागते. ह्यासाठी तयारी काय करावं लागली, खास करून जे एकतर खूप मोठा रन आहे, वेगवेगळे प्रकारचे तिथे ट्रॅक आहेत ज्याच्यावर आपल्याला गाडी चालवायची, आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मेंटल मानसिकता कशी आहे, ह्यासाठी काय केलं. मानसिकता तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावं लागणार आहे. तुम्हाला एक दिवस 1 डे ॲट अ टाइम तुम्हाला घ्यावं लागेल ह्याच्यामध्ये ॲक्च्युली. आणि तुम्हाला काय ब्रेफ थोडं राहावं लागेल आणि कॅल्क्युलेट पण चालवावं लागेल. तुम्हाला उगाच शूरवीर उपयोग नाही आहे. कंडिशन्सप्रमाणे तुम्हाला गाडी फास्ट आणि स्लो करता आली पाहिजे. मोठे ड्यून्स आहेत, टेरेन रीड करणं, नॅव्हिगेशन्सवर लक्ष देणं, तर सगळ्या पॅरामीटर्सवर लक्ष ठेवून तुम्हाला गाडी चालवावं लागणार. त्यावेळेला तिथे डिसिजन्स तुम्हाला घ्यावे लागणार. मी ह्या वर्षी मोरोकोमध्ये ट्रेनिंग केलं 8 दिवसाचं, त्याच टीमबरोबर तीच गाडी चालवली. थायलंडमध्ये क्रॉस कंट्री रॅली चालवत राहिलो, 4 रॅली केल्या, एक एशिया क्रॉस कंट्री चालवली. ह्या सगळ्या रॅली बिल्टअप होत्या डकारसाठी. ही मोठी रॅली आहे, तर त्यासाठी बरेचसे तुम्हाला फिजिकल फिटनेसचं ट्रेनिंग केलं मी बरेचदा. की फिटनेस मला मागच्या वर्षी कळलं, टू बी ऑनेस्ट ॲडमिट करायला हरकत नाही, मागच्या वर्षी मला लक्षात की मी फिजिकली फिट नाही आहे. या वर्षी मी जवळ 7 ते 8 किलो वजन कमी केलं आणि पुढच्या वर्षी पण अजून करायच्या यात आहे. तर सगळ्या बाजूनी काही ना काही प्रयत्न करत इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. हवामानाशी जुळवून घेण्याकरता काही विशेष परिश्रम काही नाही, त्याच्यासाठी काहीच नाही करता येत तुम्हाला. फक्त मेंटली स्ट्रॉंग राहणं, थोडंसं पाणी जास्ती पित राहणं, सोल्युबल्स घेणं, आहार तुम्हाला नीट ठेवायला लागेल, ते इम्पॉर्टंट आहे त्यासाठी असं मला वाटतं. एज मॅटर करतं का काही त्याला? तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहात किंवा काय ॲक्च्युली डकरमध्ये माझ्यापेक्षा खूप लोक ज्येष्ठ आहे, 78, 75. ह्या रॅलीला एक्सपिरियन्स गरज आहे, एजचा विषय नाही आहे. तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे ह्या रॅलीमध्ये, का तुमचा एक्सपिरियन्स कामाला पडतो. एज इज ओनली अ नंबर असं मला वाटतं. रिझल्ट कसा, चॅम्पियन कसा आहे? काय नाही, जो फास्ट असेल तो फास्टच आहे. नॉर्मल रेसिंग टाईपच रेस आहेत ह्या. आणि तुम्हाला रोज फिनिश करणं, गाडी पंक्चर न होऊन देणं, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला काळजी घ्याव्या लागणार त्याच्यामध्ये. थँक्यू. आणि